दोन वर्षांनंतर गोदावरीला आलेला पूर अजूनही कायम। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलं। नदीकाठच्या लोकांना सतर्क रहा अशा सूचना। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 97% भरलं। धरणातून 80,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक वाढली। धरणात आतापर्यंत 8 महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा। मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर। पूरस्थितीच्या आढाव्यासाठी पुण्याला जाणार। राज्यातील स्थिती नियंत्रणात आल्यानंतर दिल्ली दौरा करणार। उद्धव ठाकरे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार। विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा। शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला। दर्यापूर इथे आंबेडकरांची सभा। वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या चर्चांवरून वाद। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध, तर मुस्लिमांची संपत्ती बळकावण्याचा कट असल्याचा ओवेसींचा दावा। अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज प्रसिद्ध होणार। सकाळी 10 वाजता यादी ऑनलाईन पाहता येईल। 8 तारखेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत। प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचा उद्या शाळा बंद आंदोलनाचा इशारा। अनुदानित विनाअनुदानित शाळांचे शिक्षक सहभागी होणार। आजपासून सुरू होणार श्रावणात एसटी संघे तीर्थाटन उपक्रम। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तीर्थाटनाचा मोफत आनंद घेता येणार। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। 11 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता, तर सरकारकडून पूरग्रस्तांना 50,000 रुपयांची मदत। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। 11 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता, तर सरकारकडून पूरग्रस्तांना 50,000 रुपयांची मदत। बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला। पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा मागणाऱ्या 100 आंदोलकांचा मृत्यू, 100हून अधिक जखमी। ढाक्यातली इंटरनेट सेवाही बंद। उपांत्यपूर्व सामन्यामध्ये रेड कार्ड मिळाल्यानं भारताचा हॉकीपटू अमित रोहिदावर एका सामन्याची बंदी। पॅरिस ऑलिम्पिकमधील जर्मनी विरुद्धच्या उपांत्य सामन्याला मुकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।